नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळपासून करते. सकाळी शॉपमध्ये आल्यापासून मी कसं आवरते, कसं काय करते ते सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही बघत असाल इथे सकाळी आल्या आल्या मी पहिली मशीन पुसून घेतलेली आहे. नंतर काल रात्री मी जाताना कचरा काढला नव्हता कारण की खूप दमायला झालं होतं. तर आता सकाळी आल्या आल्या पहिलं साफसफाई करून घेते, कारण की जर स्वच्छ असेल तरच काम करायला मन लागतं, नाहीतर काम करू वाटत नाही. म्हणून पहिलं सगळं आवरून घेतलं. रीळ वगैरे सगळे इकडे तिकडे पडले होते ते पण सगळे व्यवस्थित लावून घेतले. तिथे खाली सगळ्या बॉबिन पडल्या होत्या त्यासुद्धा व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि इथे कचरा काढून घेते. शॉप माझं छोटंसं आहे त्याच्यामुळे कचरा काढायला वेळ नाही लागत, पण सामान इकडचं तिकडचं हलवायला खूप हे लागतं कारण की शॉप खूप छोटा आहे त्याच्यामुळे. तर इकडे बघताय तुम्ही मशीनवरती पण खूप पसारा आहे. काल जे ब्लाऊज वगैरे आले होते शिवायला ते मी तसेच टाकले होते, तिथे ठेवले होते. तर आता मी ते सगळे व्यवस्थित लावून घेईन. तुम्ही सगळीजणं माझे व्हिडिओ तर बघताय, पण व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही आहात माझ्या चॅनलला, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. इथे तुमच्या सपोर्टशिवाय माझं चॅनल मोनिटाईज होऊ शकत नाही, माझ्या कष्टाला फळ मिळू शकत नाही. मी कष्ट तर करत राहणारच आहे, पण त्याला फळ मिळवून देण्याची जबाबदारी तुमची आहे. तर प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. ते इथे मला 2 ब्लाऊज शिवायचे होते. येलो कलरचं ब्लाऊज मी शिवून ठेवलं होतं म्हणते सॉरी कटिंग करून ठेवलं होतं. आणि हे ग्रीन कलरचं इथे मी कटिंग करत आहे. सगळ्यात पहिलं मी अस्तर इस्त्री करून घेते, त्याच्यानंतर मी ब्लाऊज पीससुद्धा इस्त्री करून घेते, कारण की इस्त्री केल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिवायला खूप मजा वाटते, चून राहत नाही कपड्याला, त्याच्यामुळे फिनिशिंग फिटिंग एकदम व्यवस्थित येते. तर सगळ्यात पहिलं तुम्हीसुद्धा जर शिवणकाम करत असाल तर अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही इस्त्री करूनच घ्या. त्याला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही एकदा करून बघा इस्त्री जर करत नसाल तर. शिवणकामामध्ये खूप फरक पडतो. फिनिशिंगही खूप छान येतं आणि फिटिंगही खूप मस्त बसतं. तर इथे मी 2 ब्लाऊजची कटिंग करून घेते आणि त्यानंतर मला मशीनवर बसायला कंटाळा आला होता, म्हणून मी काल ज्या गाऊन शिवल्या होत्या त्या काच करून आल्या होत्या, त्याला बटन लावायला घेतलं. घरी नेल्या होत्या मी त्या बटन लावायला, पण घरी माझं लहान बाळ आहे त्याने मला काही करू दिलं नाही. मग मी त्या तशाच ठेवल्या आणि आता सकाळी त्याला बटन लावून घेते, कारण की या गाऊन न्यायला आज कस्टमर येतील. कारण की त्यांना मी आज तारीख दिली होती, आजची तारीख, की आज तुम्ही या म्हणून. हा ड्रेस मला आत्ता द्यायचा आहे, तर सगळ्यात पहिलं मी त्याला बटणं लावून घेईन आणि नंतर मग गाऊनला बटणं लावून घेईन. तर इथे मी बटन्स लावून घेते. ड्रेसला मी वेगळी बटणं लावते आणि गाऊनला मी व्हाईट कलरची वेगळी बटणं लावते. तुम्हाला मी बटन लावून झाल्यावरती दाखवेनच मी कशा प्रकारची बटणं लावते ती ड्रेसला आणि गाऊनला. तर इथे जे काच करून आल्यावरती जे धागे वगैरे उरलेले असतात ते मी पहिले कट करून घेते, कारण की ती फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. ते धागे वगैरे तसेच ठेवले तर ते बरोबर दिसत नाहीत. ते जर कट केले तर ती फिनिशिंग खूप छान दिसते आणि मस्त दिसतात त्या गाऊन. फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या कामामध्ये, आपल्या टेलरिंगच्या कामामध्ये फिनिशिंगला खूप महत्त्व आहे. जेवढी तुम्ही फिनिशिंग देणार कस्टमर, तेवढं तुमच्याकडे जास्त काम घेऊन येणार. तुम्हाला जर जास्त काम हवं असेल तर फिनिशिंगवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मग ती गाऊन असो, ड्रेस असो, ब्लाऊज असो, काहीही असो, फिनिशिंग इज मस्ट. तर इथे मी घेते पहिली बटणं लावून आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे ड्रेसला मी अशी बटणं लावते, ब्लॅक कलर वुडनची बटणं लावते. ती छान वाटतात, त्याच्यामध्ये उठून दिसतात. व्हाईट कलरची मी गाऊनला जी बटणं लावते ती जर ड्रेसला लावली तर ती तेवढी चांगली दिसत नाही, त्याच्यामुळे मग मी ही बटणं लावते. आणि गाऊनला मी अशी व्हाईट कलरची बटणं लावते. तर इथे माझ्या सगळ्या गाऊन शिवून झालेल्या आहेत, त्याला बटन लावून झालेली आहेत. आता ह्या कस्टमर आल्या की त्यांना मी लगेच देऊन टाकेन. आता मी घेते हा ब्लाऊज शिवायला, जो मी कट करून ठेवला होता
तर पहिला ग्रीन कलरचा शिवेन, नंतर येलो कलरचा शिवेन. इथे या ग्रीन कलरच्या ब्लाऊजला थोडीशी फ्रिलची डिझाईन करायची होती, तर त्याच्यासाठी मी कपडा बाजूला काढून ठेवला होता साडीचा. आणि इथे माझे दोन्ही ब्लाऊज शिवून झालेले आहेत. ही ग्रीन कलरच्या ब्लाऊजला डिझाईनही खूप छान दिसत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.